आकाशवाणी मुंबई. तुषार पवार आणि मी राजश्री आगाशे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. देशाच्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षापर्यंतचा आराखडा मांडणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून संसदेत सादर. प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं यासाठी सुरू होणार स्वतंत्र दूरचित्रवाहिन्या. येत्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक डिजिटल चलन सादर करणार. क्रिप्टोकरन्सीसारख्या डिजिटल मालमत्तांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30% कर. सहकार क्षेत्राला करातून मिळाली सूट. NPSचे खातेदार असलेल्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या कर सवलतीत वाढ. आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घातलेले निर्बंध राज्य सरकारकडून शिथिल. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. राज्यासह देशाच्या काही भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या. तसंच 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सन 2022-23चा डिजिटल अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावर्षीच्या अर्थसंकल्पावर कोविड महामारीचा मोठा परिणाम झाला असल्याचं सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट केलं. हा अर्थसंकल्प म्हणजे 2047 या वर्षापर्यंतची रूपरेषा असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. राष्ट्रीय स्थूल उत्पादन वाढीचा दर 9.2% राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. चालू वर्षात वित्तीय तुटीचा सुधारित अंदाज 6.9% असून वर्ष 2022-23 मध्ये एकूण खर्च 39,45,000 कोटी रुपये प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री गती शक्ती योजनेचं संचलन 7 इंजिनांद्वारे केलं जाणार आहे. यामध्ये रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक, सागरी वाहतूक तसंच लॉजिस्टिक सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार आहे. जागतिक दर्जाच्या इतर पायाभूत सुविधासुद्धा विकसित करण्यावर जोर दिला जाईल. राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईनद्वारे प्रधानमंत्री गती शक्ती आराखडा जोडला जाईल. यामुळे देश एक परिवर्तनात्मक पाऊल उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अंदाजपत्रकात 4 प्राधान्यक्रम ठरवले असून यामध्ये गतिशक्ती, सर्वसमावेशक विकास, ऊर्जा परिवर्तन आणि गुंतवणुकीचं वित्तीय पोषण यांचा समावेश असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. वर्ष 2022-23 मध्ये 25,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग जोडले जातील, तर वित्तीय पोषणासाठी अभिनव पद्धतीनं 20,000 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. खासगी सार्वजनिक भागीदारीच्या 4 निकषांद्वारे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कची तरतूद केली जाणार आहे. पुढच्या 3 वर्षात 400 वंदे भारत रेल्वेगाड्या तयार केल्या जाणार आहेत. वर्ष 2022-23 मध्ये 60 किलोमीटर लांबीच्या 8 रोपवे प्रकल्पांचा करार केला जाईल, असंही सीतारामन यांनी सांगितलं. कृषी क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना डिजिटल सेवा पुरवल्या जाणार असून सेंद्रिय खतांवर आधारित शेतीला प्राधान्य दिलं जाणार आहे. तसंच कृषी आधारित शेती उद्योगांना कर्ज दिलं जाईल. देशात तेलबिया उत्पादन वाढवण्यावर जोर दिला जाणार असून त्याद्वारे तेलबिया आयात कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं त्या म्हणाल्या. पुढच्या 5 वर्षांमध्ये 60 लाख नव्या नोकऱ्या तर 30 लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. MSME क्षेत्रांबद्दल त्या म्हणाल्या की पुढच्या 5 वर्षात 6,000 कोटी रुपये खर्चाची रेंजिंग अँड ॲक्सिलरेटिंग परफॉर्मन्स योजना सुरू केली जाईल. तसंच ड्रोन ASA सेवेला स्टार्टअप अंतर्गत प्रोत्साहन दिलं जाईल. इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम अंतर्गत 1,30,00,000पेक्षा अधिक MSMEंना कर्ज दिलं जाईल. यासाठी DSH टेक पोर्टल सुरू केलं जाणार आहे. मध्यम आणि लघु उद्योजकांसाठी 2 लाख कोटी रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. कोरोनामुळे दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना गेली 2 वर्ष नियमित शाळेला मुकावं लागलंय. विशेषतः मागासवर्गीय आणि समाजातल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना पुरेशा साधनांच्या अभावामुळे ऑनलाईन शिक्षणही घेता आलं नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पूरक शिक्षण मिळावं म्हणून प्रधानमंत्री ई-विद्या अंतर्गत 1 वर्ग 1 दूरचित्रवाहिनी या कार्यक्रमाचा विस्तार करण्यात येणार असून सध्या असलेल्या 12 वाहिन्यांचा विस्तार करून 200 वाहिन्या सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यामुळे राज्य सरकारांना इयत्ता 1 ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना
प्रादेशिक भाषेत शिक्षण देता येईल. देशातल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या प्रादेशिक भाषांमधून घरूनच दर्जेदार शिक्षण घेणं सोपं जावं म्हणून डिजिटल विद्यापीठ स्थापन केलं जाईल. यासाठी देशातल्या नामवंत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांबरोबर करार केला जाईल, असं त्या म्हणाल्या. दूरसंचार क्षेत्रात 5G तंत्रज्ञानामुळे या क्षेत्राचा विकास होईल, तसंच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. 5G तंत्रज्ञानासाठी आवश्यक स्पेक्ट्रमचा लिलाव याच वर्षात केला जाईल. त्यामुळे मोबाईल सेवा देणाऱ्या खासगी दूरसंचार कंपन्यांना 2022-23 या वर्षात 5G तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल सेवा प्रत्यक्ष सुरू करता येईल, असं अर्थमंत्री म्हणाल्या. यासाठी विशेष योजनेअंतर्गत पूरक वातावरण निर्माण केलं जाईल, असं त्या म्हणाल्या. संरक्षण क्षेत्राअंतर्गतची आयात कमी करणं आणि स्वदेशी उत्पादनांना चालना देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 2022-23 या वर्षात भांडवली खरेदीसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतला 68% वाटा देशांतर्गत उद्योगांसाठी राखून ठेवला जाईल, असं त्यांनी सांगितलं. संरक्षणविषयक संशोधन आणि विकासाशी संबंधित प्रक्रिया उद्योग, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी खुले केले जातील. त्यासाठी संरक्षण क्षेत्राअंतर्गत संशोधन आणि विकासासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतला 25% वाटा दिला जाईल, असं त्या म्हणाल्या. कृत्रिम बुद्धिमत्ता, भूक्षेत्रीय प्रणाली, ड्रोन, सेमीकंडक्टर याच्याशी संबंधित क्षेत्र, अंतराळविषयक आर्थिक क्षेत्र, जिनोमिक्स आणि औषध निर्माण, हरित ऊर्जा, प्रदूषणविरहित दळणवळण सेवा या क्षेत्रात भविष्यात भारताला मोठी संधी आहे. यातून मोठ्या प्रमाणात शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करता येईल. तसंच देशाच्या आधुनिकीकरणाला वेग देता येईल. यामुळे युवा वर्गासाठी रोजगार निर्माण होतील. तसंच भारतीय उद्योग क्षेत्र अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनू शकेल, असं त्या म्हणाल्या. 2030 पर्यंत 280 गिगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य साध्य करण्यासाठी स्थानिक उत्पादनांकरता अतिरिक्त 19,500 कोटी रुपयांची तरतूद उत्पादन आधारित प्रोत्साहन म्हणून करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या आर्थिक वर्षापासून रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून भारत स्वतःची डिजिटल करन्सी सुरू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. डिजिटल रुपी असं हे चलन असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ते जारी केलं जाईल. डिजिटल रुपीच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. आभासी तसंच डिजिटल मालमत्तेशी संबंधित उत्पन्नावर 30% कर लावला जाईल. यात मालमत्ता अधिग्रहणाच्या मूल्याशिवाय इतर कोणताही खर्च गृहीत धरला जाणार नाही. यातून झालेला तोटा इतर कुठल्याही उत्पन्नातून झालेल्या तोट्यातून वजा करता येणार नाही. डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या देयकासाठी 1% TDS आकारला जाईल. तसंच डिजिटल मालमत्ता भेटवस्तू म्हणून मिळाल्यास स्वीकारणाऱ्याला कर लावण्याचाही प्रस्ताव आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी सोय उपलब्ध करून देत असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना केली. संबंधित असेसमेंट वर्ष संपल्यापासून 2 वर्षांच्या कालावधीत असं दुरुस्त केलेलं प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करता येईल, असं त्यांनी सांगितलं. सहकार क्षेत्राला भरावा लागणाऱ्या करात 3% कपात करून तो 15%वर आणला जाणार आहे. तर ज्या सहकारी सोसायट्यांचं उत्पन्न 1 ते 10 कोटीपर्यंत मर्यादित असेल त्यांना द्यावा लागणारा कर 12%वरून 60%पर्यंत कमी केला गेला आहे. स्टार्टअपसाठी दिल्या जात असलेल्या सध्याच्या कर सवलतींना 1 वर्षाची मुदतवाढ देत असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य सरकारांमधल्या कर्मचाऱ्यांसाठी मालकाच्या वतीनं दिलं जाणारं योगदान 10%वरून 14% करायची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. काही कृषी उत्पादनं, रसायनं आणि औषधं अशा सुमारे 350 पेक्षा अधिक उत्पादनांवरची सूट टप्प्याटप्प्यानं बंद केली जाणार आहे. भांडवली वस्तूंवर लागू असलेले सवलतीच्या दरातलं सीमाशुल्कही टप्प्याटप्प्यानं बंद करून याआधीचं 7.5% सीमाशुल्क पुन्हा लागू केलं जाईल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. हर घर नल से जल या योजनेअंतर्गत आगामी आर्थिक वर्षात 3,80,00,000 घरांना पाणीपुरवठा करण्यासाठी 60,000 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात आगामी वर्षात 80,00,000 घरांचं काम पूर्ण केलं जाईल. तुरळक लोकवस्ती, मर्यादित दळणवळण आणि कमी पायाभूत सुविधा असलेल्या सीमावर्ती गावांसाठी व्हायब्रंट विलेजेस हा नवा कार्यक्रम सुरू केला जाईल. मध्य प्रदेशामधल्या 44,605 कोटी रुपये खर्चाच्या केन बेटवा नदीजोड प्रकल्पामुळे 9 लाख हेक्टरपेक्षा जास्त कृषी जमिनीच्या सिंचनाकरता आणि 62 लाख नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल.
तसंच 103 मेगावॅट जलविद्युत आणि 27 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं या प्रकल्पाचं उद्दिष्ट असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. दमणगंगा पिंजल, पार तापी नर्मदा, गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार आणि पेन्नार कावेरी या 5 नद्या जोड प्रकल्पांचा अहवाल देखील अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पांच्या लाभार्थी राज्यांकडून सहमती मिळाल्यावर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार सहकार्य करेल असं त्या म्हणाल्या. आयुष्मान भारत डिजिटल अभियानाअंतर्गत राष्ट्रीय डिजिटल आरोग्य यंत्रणेकरता व्यासपीठ उपलब्ध होणार असून यात आरोग्य सेवा पुरवठादार, आरोग्य सुविधा आणि अन्य सेवांची डिजिटल नोंदणी करता येईल असं त्यांनी सांगितलं. कोविड महामारीमुळे सर्व वयोगटांमध्ये मानसिक आरोग्याबाबतच्या समस्या वाढल्या आहेत. ही गोष्ट लक्षात घेता राष्ट्रीय टेलिमेडिसिन आरोग्य कार्यक्रम सुरू केला जाईल. या माध्यमातून चांगल्या दर्जाची समुपदेशन सेवा उपलब्ध होईल असं त्या म्हणाल्या. या प्रकल्पाअंतर्गत देशातल्या मानसिक आरोग्य सेवा देणाऱ्या 23 दर्जेदार संस्थांचा समावेश असून बंगळुरू इथली NIMHANS ही संस्था त्याचं नेतृत्व करेल असं त्यांनी सांगितलं. हा अर्थसंकल्प भारताच्या अर्थव्यवस्थेचं परिमाण बदलणारा ठरेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. हा अर्थसंकल्प भारताला आत्मनिर्भर करतानाच स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षातल्या नव्या भारताच्या पाया रचेल असं ट्विट त्यांनी केलं आहे. हा अर्थसंकल्प स्वातंत्र्यानंतरच्या 100व्या वर्षात नव्या भारताच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची ब्लूप्रिंट आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय. पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देणाऱ्या या अर्थसंकल्पामध्ये युवकांना करिअरच्या संधी उपलब्ध होतील असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. ग्रामीण भारतात विकासाचा दर या अर्थसंकल्पामुळे वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय. या अर्थसंकल्पात शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यावर भर दिला असून बाजारपेठे शेतकऱ्यांना संधी मिळवून देण्यासाठी विविध उपाययोजना या अर्थसंकल्पात मांडल्या असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा अर्थसंकल्प सामान्यांना दिलासा देणारा, युवकांमध्ये आशा निर्माण करणारा असल्याची प्रतिक्रिया मुंबईचे रहिवासी सुजित केदारे यांनी दिली आहे. सामान्यांना दिलासा देणारं हे बजेट आहे. बेरोजगार तरुणांना 60 लाख नोकऱ्या देण्याची घोषणा बजेटमध्ये केली आहे. छोट्या आणि मध्यम उद्योगांवर प्रोत्साहन देणारा, गॅस सिलेंडरच्या किमतीत घट करणारा असा दिलासादायक बजेट आहे. राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घातलेले निर्बंध, कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पुन्हा शिथिल केलेत. या संदर्भातला आदेश काल सरकारनं जारी केला. त्यानुसार आजपासून सर्व पर्यटन स्थळं, राष्ट्रीय उद्यानं, सफारी पार्क सुरू होणार आहेत. करमणूक पार्क, थीम पार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50% क्षमतेनं, उपाहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणानं निर्धारित केलेल्या वेळेत 50% क्षमतेनं सुरू ठेवायला परवानगी मिळाली. अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्तींची मर्यादा हटवली असून आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल. लग्न सोहळ्यासाठी आता मोकळ्या जागेत किंवा बंदिस्त सभागृहात आसन क्षमतेच्या 25% किंवा कमाल 200 लोक उपस्थित राहू शकतील. तर स्थानिक लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कार्यक्रम स्थळाच्या क्षमतेच्या 50% उपस्थितीला परवानगी दिली आहे. देशात काल कोविड-19चे 1,67,059 नवे रुग्ण आढळले तर 2,54,076 रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात आतापर्यंत 3,92,30,000पेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशभरात 17,43,059 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात काल कोविड-19च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे. काल 15,140 नव्या रुग्णांची नोंद झाली. 35,453 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर 39 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 77,21,109 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 73,67,259 रुग्ण बरे झाले तर 1,42,611 रुग्ण दगावले. सध्या 2,07,350 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षापर्यंतच्या आराखडा मांडणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून संसदेत सादर. प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं यासाठी सुरू होणार स्वतंत्र दूरचित्रवाहिन्या. येत्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक डिजिटल चलन सादर करणार. क्रिप्टोकरन्सी सारख्या डिजिटल मालमत्तातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30% कर. सहकार क्षेत्राला करातून मिळाली सूट. NPSचे खातेदार असलेल्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या कर सवलतीत वाढ. आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घातलेले निर्बंध राज्य सरकारकडून शिथिल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.